एम.ए. थिअरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला मोटार गाडीची सर्वसाधारण माहिती याविषयी संपूर्ण व्हिडिओमध्ये या माहिती करून देणार आहे, तरी सर्वांनी पाहून घ्यावी. सामान्यात प्रत्येक मोटार गाडीवर कोणकोणते भाग पाहायला मिळतात तर ते मी तुमच्यासमोर म्हणजे सर्व माहिती देत आहे. तर एक आहे फ्रेम. फ्रेम म्हणजे गाडीचा सांगडा होय. या फ्रेमवर गाडीचे इतर भाग फिट केलेले असते, त्यास फ्रेम असे म्हटले जाते. त्यानंतर आहे ट्रान्समिशन सिस्टीम. त्या ट्रान्समिशन सिस्टीमला संक्रमण पद्धतसुद्धा म्हटले जाते. त्या इंजिनपासून निर्माण झालेली शक्ती ही निरनिराळ्या गतीने व ताकदीने चाकापर्यंत पोहोचणे व गिअर बदलताना इंजिनची शक्ती तोडणे व जोडणे या व गाडी मागील दिशेला चालण्यासाठी तसेच वळणावर गाडी सहज वळण्यासाठी ट्रान्समिशन सिस्टीम कार्य करते. या सिस्टीममध्ये क्लच असेंब्ली, गिअरबॉक्स, युनिव्हर्सल जॉईंट, टॉपलर शाफ्ट, डिफरेन्शियल असेंब्ली व लाईव्ह म्हणजे चलित अक्सल इत्यादीचा समावेश होतो. त्यानंतर आहे स्टेअरिंग सिस्टीम. 3 नंबर आहे स्टेअरिंग सिस्टीम. तर गाडीच्या हालचालीवर नियंत्रण ठेवून विनासायास गाडी योग्य मार्गाने व योग्य दिशेने नेण्यासाठी या सिस्टीमचा उपयोग केला जातो. त्या स्टेअरिंग सिस्टीम असे म्हटले जाते. सस्पेन्शन सिस्टीम. 4 नंबर आहे सस्पेन्शन सिस्टीम. तर गाडीला लागणारे लहान मोठे हादरे किंवा धक्के शोषण करण्यासाठी तसेच वस्तूची मोडतोड होऊ नये व गाडीचे आयुष्य वाढावे, प्रवास आरामशीर व्हावा यासाठी या सिस्टीमचा उपयोग केला जातो. या सस्पेन्शन सिस्टीममुळे प्रवाशाचा प्रवास सुखदायक होऊ शकतो. त्यानंतर आहे व्हील्स. तर गाडीची बॉडी व इतर भाग याचे वजन पेलून धरणे व वाहून नेणे, रोड शक्ती सहन करणे यासाठी या व्हीलचा उपयोग केला जातो. तसेच चाकाचा संबंध येणाऱ्या जागेवर जमिनीची पकड ठेवून वाहन घसरून क्रेला मदत करणे, वाहनाचे फ्री रोलिंगला मदत करणे, कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर वाहन सहजपणे पुढे नेणे हे सर्व कार्य व्हील्सकडून केले जाते. त्यानंतरची 6 नंबर आहे ब्रेक सिस्टीम. गाडीच्या गतीवर नियंत्रण ठेवून गाडीवर कंट्रोल ठेवण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गाडी पाहिजे त्यावेळेस आणि पाहिजे त्या ठिकाणी उभी करण्यासाठी या ब्रेक सिस्टीमचा उपयोग केला जातो. त्या ब्रेक सिस्टीमचे बी अनेक प्रकार असतात, ते आपण दुसऱ्या पाठामध्ये सविस्तर माहिती घेऊ. इंजिन. आता इंजिन हा वाहनावर आपल्या बसलेला असते. तर गाडी चालवण्यासाठी लागणारी शक्ती म्हणजेच इंधनातील उष्णतायुक्त व सुप्त शक्तीचे यांत्रिक शक्तीत रूपांतर करण्यासाठी फ्रेमवर फिट केलेली असेंब्ली किंवा यंत्र म्हणजे इंजिनवर यासच प्राइम मूवर असे म्हणतात. म्हणजे इंजिन म्हणजे फ्युएलपासून निर्माण होणाऱ्या हीट एनर्जीचे रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर करणाऱ्या यंत्रास किंवा सांगड्यास इंजिन असे म्हणतात. ह्या फ्युएलच्या हीट एनर्जीपासून निर्माण होणाऱ्या म्हणजेच हीट एनर्जीचे रूपांतर हे मेकॅनिकल एनर्जीमध्ये करणाऱ्या यंत्रास आपण काय म्हणतो, इंजिन असे म्हणतो. त्यानंतर आहे फ्युएल सिस्टीम. इंजिन चालू राहण्यासाठी जरुरीप्रमाणे व पाहिजे त्या प्रमाणात इंधन पुरवठा करण्यासाठी ही फ्युएल सिस्टीम होय. या सिस्टीममध्ये पेट्रोल इंजिनवर फ्युएल टँक, AC पंप, कार्बोरेटर इत्यादी भागाचा समावेश होतो. तर डिझेल इंजिनवर
फ्युएल टँक, फिल्टर, स्पीड पंप, एफ-आय पंप, इंजेक्टर इत्यादी भागाचा समावेश होतो. त्यानंतर आहे कूलिंग सिस्टीम. इंजिनमध्ये इंधनाच्या ज्वलनामुळे वाढलेली उष्णता कमी करून इंजिनच्या इतर भागाचे प्रसरण व ज्वलन यापासून संरक्षण करण्यासाठी इंजिनला सर्वसाधारण तापमानावर ठेवण्यासाठी या सिस्टीमचा उपयोग होतो. या सिस्टीममध्ये रेडिएटर, होज पाईप, वॉटर पंप, वॉटर जॅकेट इत्यादीचा समावेश होतो. लुब्रिकेशन सिस्टीम 10 नंबर आहे. लुब्रिकेशन सिस्टीम तर फिरणाऱ्या पार्ट्सना वंगणचा सतत पुरवठा करून त्याची झीज होऊ न देण्याचे आणि घर्षण विरहित हालचाल करण्याचे महत्त्वाचे कार्य या सिस्टीमकडून केले जाते, म्हणजेच लुब्रिकेशन सिस्टीमकडून केले जाते. त्यामुळे पार्ट्सचे आयुष्यमान वाढते, त्यामुळे घर्षण कमी होऊन उष्णतासुद्धा कमी निर्माण होते. आता त्यानंतर आहे 11वे इलेक्ट्रिक सिस्टीम. या सिस्टीममध्ये शेअरिंग सर्किट म्हणजे स्टार्टिंग सर्किट, लाइटिंग सर्किट, हॉर्न, रेडिओ, फॅन इत्यादी सुखसोयीच्या सामग्री संबंधित वायरिंग सर्किटचा समावेश होतो. या सिस्टीमशिवाय सर्व सिस्टीम असल्याशिवाय म्हणजे हे भाग असल्याशिवाय मोटारगाडी रस्त्यावर सुरक्षित चालू शकणार नाही. म्हणजे हे सर्व पार्ट्स मोटारगाडीवर असणे आवश्यक आहे. धन्यवाद.